सिंड्रेला हा चित्रपट अनाथ मुलांची कथा सांगतोय। एका अनाथ भावाची आपल्या बहिणीला मोठी महागडी बाहुली घेऊन देण्यामागची धडपड इथे पाहायला मिळते। स्वप्न लहान असो किंवा मोठी, परंतु ती पूर्ण करण्यामागचा ध्यास महत्त्वाचा असतो। चित्रपट एक बोधपर सिनेमा नक्की आहे। अगाध गरिबीमध्ये राहिलेली ही दोन मुलं, घर आणि कुटुंब कशाचाच आधार नसलेली। पाहायला गेलं तर या कथेत तसं काही नाविन्य नक्कीच नाहीये, परंतु आजच्या धावपळीच्या जगात ह्या अशा निराधार लोकांचा आपल्याला विसर पडत चाललाय। नेहमीच स्वतःची गणितं डोक्यात सोडवत आपलं पूर्ण आयुष्य खर्च होतं। त्यात एक उसंत म्हणून जर या कथेकडे पाहिलं तर नक्कीच जगातल्या इतर लोकांबद्दल विचार केल्याचं समाधान मिळेल। चित्रपटाची कथा मनोरंजक नक्की आहे, परंतु खिळवून ठेवेल अशी नाही। खूप अपेक्षित असं कथानक फार छान प्रकारे चित्रित झालंय असं म्हणायला काहीच हरकत नाही। दिग्दर्शनाच्या बाबतीत चित्रपट बऱ्यापैकी सरस वाटलाय, परंतु चित्रपटातली गाणी मात्र कथानक पुढे नेतील अशी नाहीत। अशा चित्रपटांमध्ये कथानकाला पुढे नेणारी गाणी प्रेक्षकांच्या विजनचा फ्लो मेंटेन ठेवतात, परंतु सिंड्रेलातली गाणी मात्र चित्रपटात गाणी हवी या बेसिक लॉजिकमुळे येतात, त्यामुळे ती तितकीशी भावत नाहीत। 3 मूलभूत गरजाही पूर्ण होऊ शकत नाहीत अशी बरीच मुलं आहेत, आणि त्यात ती अस्क्या आणि राणी इतकी धोरणी असतीलच असं नाही। जर हा चित्रपट त्या मुलांपर्यंत पोहोचू शकला तर गोष्ट वेगळी, अन्यथा एक कथा म्हणून हा चित्रपट पाहिला जाईल, कारण लोकांना माहित नाही असं यात काही नाही। आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती काहीही असली तरी माणसावर होणारे संस्कार त्याला घडवतात, हा अतिशय परिचयाचा अनुभव या कथेतून नक्की मिळतोय। ठाण्यात चित्रित झालेला हा चित्रपट संपूर्ण ठाण्याचा उत्कृष्ट उपयोग करून चित्रित झालाय, यात काही शंका नाही। काही विशेष न वाटल्याने मी या चित्रपटाला देते 2.5 स्टार्स, ते मुलांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि सिनेमा रिअलिस्टिक बनवण्यासाठी सिंड्रेलाच्या अखंड टीमने घेतलेल्या मेहनतीसाठी। तरीही तुम्ही थिएटर्स मध्ये नक्की जा आणि हा चित्रपट नक्की पहा, आणि तुमचे रिव्ह्यूज या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका।